नमस्कार, मी संजीवनीताई बारमुळे, प्रहार संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षा। आज लाईव्ह घ्यायचं कारण असं आहे की माननीय तहसीलदार साहेब यांना आम्ही जय जगदंबा बहुउद्देशीय संस्था वैराग आणि संचलित सर्जापूर आणि माढा तालुक्यातले जामगाव या संस्थेच्या तक्रारीच्या संदर्भामध्ये आज मी निवेदन दिलेलं आहे। गेली 4 वर्षापासून जे कैलासवासी बाळासाहेब कोरके आहेत त्यांच्या आश्रमशाळेतील अनागोंदीचा कारभार जो आहे तो मी उघड्यावर चव्हाट्यावर आणत आहे। गेल्या 4 वर्षापासूनचा जो लढा आहे तो आतापर्यंत आस्थागायत चालू आहे। याच्या अगोदर जे बाळासाहेब कोरकेच्या संस्थेमध्ये कर्मचारी आहेत, काम करत होते, त्यांच्याकडून अनलिगली पैसे घेऊन कामावर लावलं जायचं। शिवाय ज्या लोकांकडनं पैसे घेतले त्यांना कामावर घेतलं नाही आणि जे कर्मचारी आहेत त्यांचे पैसे, कर्मचाऱ्यांचे पगार त्यांच्या खात्यावर न टाकता स्वतःच्या खात्यावर, त्यांच्या मेहुण्याच्या कानगुळेच्या खात्यावर वर्ग केलेले दिसून आले। त्या अनुषंगाने तो लढा आतापर्यंत चालला आणि त्यांच्यावरती शासन दरबारी सुनावणे वगैरे घेऊन ते सिद्धही झालं की कर्मचाऱ्याचा 38 लाखाचा जो आभार आहे तो बाळासाहेब कैलासवासी बाळासाहेब कोरके व त्यांचे मेहुणे कानगुडे यांच्या खात्यावरती आलेले दिसून आले आणि त्याच्या अनुषंगाने 2 वर्षापूर्वी आपल्या कोर्टामध्ये 156(3) खाली त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला आणि त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांच्या पापाने तो मयतच झालेले आहेत। तर तो विषय असताना त्यावेळी प्रहार संघटनेच्या माध्यमातून आम्ही कर्मचाऱ्याच्या पगारीसाठी असेल किंवा कर्मचाऱ्याचा पैसे घेऊन कामावर न लावण्याचं असेल तेव्हापासून मी आतापर्यंत लढत होते। परंतु आता या 8-15 दिवसामध्ये त्या शाळेमध्ये जी काही आश्रमशाळा आहे, वैराग येथील आश्रमशाळा असेल, जामगाव माढा तालुक्यातील जामगाव येथील असेल किंवा सर्जापूर येथील आश्रमशाळा असेल, या आश्रमशाळेमध्ये शासन भला मोठा पैसा खर्च या विद्यार्थ्यांना पालन पोषण करण्यासाठी देतं। तिथं बरेच विद्यार्थी 320 विद्यार्थी यांचं ऍडमिशन दाखवून शासनाकडनं अनुदान लाटलं जातं, हे पण निदर्शनात आलं। एक दोन पालकाची मला तक्रार आली की ज्या वैरागच्या शाळेमध्ये आमचे विद्यार्थी ऍडमिशन घेतलेले आहेत त्या विद्यार्थ्याला ना खाण्याची व्यवस्था आहे, ना राहण्याची नेसण्याची आहे, ना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे आणि विद्यार्थ्याकडनं काम करून घेतलं जातं, साफसफाई करून घेतली जाते, ना वॉशरूमची व्यवस्था आहे, कसल्याही पद्धतीची व्यवस्था नाही। म्हणून मला 2 पालकाची तक्रार आली। त्या तक्रारीच्या अनुषंगाने मी वैराग येथील जी काही बाळासाहेब कोरके यांची जय जगदंबा बहुउद्देशीय संस्था आहे, पानगाव संचलित आहे, तिथं वैरागच्या ठिकाणी गेल्यानंतर दुपारच्या 1:30च्या सुमारास त्या विद्यार्थ्याचं जेवण सुरुवात असते, त्या टायमिंगला आम्ही गेलो की जेणेकरून आपण पाणी करायला न जाता बाबा पालक म्हणून या नात्यानं पालक आणि मी गेले। त्यानंतर तिथं जे दिसून आलं, खरं तर या महाराष्ट्रातील बरेच नातेवाईकांनी पालकांनी या विद्यार्थ्याचे ऍडमिशन बाप्पा कोरकेंच्या शाळेमध्ये घेतलेलं आहे। त्यांना इथं काय घडतं, कशा पद्धतीनं विद्यार्थ्याबरोबर वागणूक आहे, कशा पद्धतीने त्या मुलाबाळाला खायला दिलं जातं हे पाहिलं जात नाही। याचं कारणच असं आहे, त्या दिवशी आम्ही गेल्यानंतर नियमाप्रमाणे, शासन निर्णयाप्रमाणे जी ती आश्रमशाळा चालवायला पाहिजे होती ती शाळा चालवली जात नाही हे आम्हाला निदर्शनात आलं। तिथले आम्हाला फुटेज आम्ही अवेलेबल करून घेतले। तिथं जेवायला गेल्यानंतर आम्ही स्वतः बघितलं, ती मोठा हॉल आहे, त्या हॉल मध्ये पूर्णपणे काम केलेलं आहे, घाणेरडं कॅरी बॅग आणि वाळू सिमेंट पडलेलं आणि त्या ठिकाणी विद्यार्थी असे मांड्या घालून खाली बसलेले जेवायला। खरं तर त्यांना टेबल असायला पाहिजे त्या विद्यार्थ्याला जेवायला, पण त्यांना टेबल दिसून आले नाही। एका विद्यार्थ्याच्या ताटामध्ये 2 विद्यार्थी जेवायला आढळून आले। याचं कारण आम्ही विचारलं तर विद्यार्थी म्हणाले की आम्ही जर त्यांना ताट मागितलं तर एका ताटाला 100 रुपये मागणी केली जाते, पण हे ताट खरंच शाळेने द्यायला पाहिजे। ताट, वाटी आणि ग्लास जे भांडे आहे ते शाळेने द्यायला पाहिजे। ऍडमिशनच्या टायमिंगला त्याच पालकाकडनं आंघोळीची बादली असेल, जग असेल, कंपास, जे बाकीचं लेखणीचं साहित्य असेल, अंतरून पांघरून असेल आणि ताट, वाटी जे काय आहे ते हे सगळं पालकाकडून आणलं जातं, हे विद्यार्थ्यांनी आम्हाला तोंडाने सांगितलं। परंतु तसं न करता शासन त्यांना, त्या विद्यार्थ्याला पोषण आहारासाठी पैसे देतं, ताट, वाटी, ग्लासासाठी देतं
अंथरुणाला अंथरून पांघरून बेडशीट आणि स्वतंत्र विद्यार्थ्यांसाठी बेड असायला पाहिजे अशा पद्धतीची व्यवस्था करायची सोडून त्या विद्यार्थ्याला त्या दिवशी आम्हाला बेड निदर्शनात आला नाही। गेले 25 वर्षापासून जी स्वतःला महर्षी म्हणतात त्या बाळासाहेब पोरकेच्या संस्थेमध्ये चुकीच्या पद्धतीने अनुदान लाटलं जातं। ना विद्यार्थ्याला कॉट आहे, ना विद्यार्थ्याला काही कुठली सुखसुविधा नाही। आता जेवणामध्ये म्हटलं तर जेवणामध्ये फक्त असा पांढरासा भात दिला जातो आणि सांबर म्हणून सगळ्या मिक्स भाज्या म्हणून पाण्याने ओतून दिलं जातं। तिथं फक्त भाकरीच कवातरी केली जाते, चपातीचा पत्ताच नाही। मग शासन निर्णय काय सांगतो, त्यांना 2 भाज्या, भाकरी, भात, चपाती, फळ असं सगळं जे द्यायचं आठवड्यामध्ये, तशा पद्धतीने विद्यार्थ्याचं पालन पोषण केलं पाहिजे। त्यासाठी जर महाराष्ट्र शासन सरकार यांना जर एवढ्या संस्थापकाला पोषण आहारासाठी विद्यार्थ्याला शिकवण्यासाठी घडवण्यासाठी जर एवढा पैसा खर्च करत असेल तर हा खर्च आतापर्यंत आम्हाला आढळून आला नाही आणि तिथं दिसलं नाही। मग गेल्या 4 वर्षापूर्वी मी शिक्षकासाठी त्यांच्या पगारीसाठी लढले, पण आता हा चिमुकल्या लेकरांच्या भवितव्याचा प्रश्न आहे। ज्या लेकरांना आहार दिला जातो तो व्यवस्थित आहार दिला जात नाही, ज्या लेकरांना झोपण्याची व्यवस्था आहे ती व्यवस्थित केली नाही। आणि दुसरी गोष्ट, ही जी संस्था आहे या संस्थेमध्ये फक्त आणि फक्त खंडानच गोळा केले। आता बघा मी नुसतं असं दाखवते, ज्यावेळी बाप्पा पोरकेंच्या ह्याच्यामध्ये लढा उभा केला एका म्हणजे सामाजिक कार्यकर्त्यांनी रातोरात स्पीड पोस्टाने एवढी मला यादी पाठवलंय। ही यादी याची आहे, ही यादी कशाची आहे की ही जी संस्था आहे या संस्थेमध्ये रोस्टर प्रमाणे अजिबात कर्मचारी भरती केलेली नाही आणि ही जी लोक आहे फक्त बाप्पा बाळासाहेब पोरके यांच्या खानदानातलं मिवणी, मेवना, बायको, बहिणी, परत नंदावे, परत त्यांचे ती सुनाच्या खानदानातले असे सगळे जण त्या संस्थेमध्ये टोटल आता माझ्याकडे एवढा आकडा आलेला आहे, किती आकडा आहे, 24 ते 25 लोकांची यादी त्या संस्थेमध्ये स्वतःच्या घरातलीच भरती केलेली आहे। बिंदू नामावली प्रमाणे अजिबात भरती केलेली नाही। दुसरी गोष्ट, या शाळेमध्ये जे काही कर्मचारी हे जे आलेले आहेत हे लाडाचे लोळू आणि मुतात खेळू यांना फक्त रोस्टरवरच घेतलेला आहे, हे कधीही प्रेझेंट नसतात। यांचा असाच पगार उचलला जातो आणि हे मी तुम्हाला उद्या कागदोपत्रांशी देते। आणि या कर्मचाऱ्यांना मग या प्रशासनाला माझा प्रश्न आहे, जर तुम्ही कर्मचारी भरती करत असाल, विद्यार्थी तिथं शिकत असतील तर त्या विद्यार्थ्यासाठी शिकवणारा शिक्षक हा तिथं हजर असतो का? मग जर विद्यार्थ्याला शिकवणारा प्रेझेंटच नसेल तर ह्या विद्यार्थ्याचं भवितव्याचं काय? एक तर तुम्ही खाण्या राहण्या नेसण्याची व्यवस्था नाही आणि जे शिक्षक म्हणून तुम्ही भरती केलेले आहेत ते सगळे घरचेच भरती केलेले आहेत। आता त्याच्यामध्ये तुम्ही बघत असाल जामगावची जी माढा तालुक्यातली जामगावची शाळा आहे त्याच्यामध्ये तर अजिबात बांधकाम परवाना नाही, तरी ती शाळा भाडे करार करून त्या प्रशासनाचा जे भाडे पट्टा आहे पूर्णपणे आतापर्यंत ते उचलती, जेणेकरून त्याचा आणखीन भाडे करार नाही। दुसरी गोष्ट, बांधकाम परवाना नाही। शाळामध्ये नियमावली अशी असते की आरसीसी बांधकाम असून विद्यार्थ्याची शाळा, संडास, बाथरूम, 100 झाडे, प्रशस्त वातावरण असावं, परंतु जामगावच्या शाळेमध्ये सुद्धा आम्ही गेल्यावर बघितलं आता बांधकाम चालू आहे। आता उन्हाळ्यामध्ये हे काम चालू असायला पाहिजे होतं, परंतु आता शाळा, पाऊस चालू आहे, विद्यार्थ्याची शाळा चालू झाली आणि इकडे त्यांनी बांधकाम काढलेलं दिसून आलं आणि आतापर्यंत ही शाळा आहे। 25 वर्षापासून सरकारचं शासनाचं अनुदान लाटणारे ही कुसंस्थापक विद्यार्थ्याची एक शाळा सुद्धा आतापर्यंत बांधू शकले नाही। मग हे प्रशासन काय बघून आतापर्यंत 25 वर्षामध्ये कुणाचीही नजर त्या जामगावच्या शाळेवर गेली नाही का? कुण्याही प्रशासनाची, अधिकाऱ्याची, नेत्या पुढाऱ्याची नजर वैराच्या शाळेवर गेली नाही का? का सर्जापूरच्या शाळेवर गेलेली नाही? सर्जापूरची तर शाळा गायरानामध्ये आहे, शासनाची जागा आहे, तरी सुद्धा शासनाचं अनुदान शासनाच्या जागेवरच राहून लाटलं जातं। आता ते राहतात ते त्यांचं घर सुद्धा गायरानामध्ये आहे आणि मग ह्याला अलाव शासन करतं का? आज आमच्या एखाद्या गरीब लोकाला, एखाद्या नागरिकाला
गावामध्ये घरकुल मंजूर झालं, जागा नसेल, ज्यावेळी आम्ही मागणी करतो तर 200 स्क्वेअर फूट दिव्यांगाला जागा दिली जात नाही, ना घरकुल योजनेसाठी जागा दिली जात नाही। मग आज एवढा मोठा संस्थापक, जी संस्था शासन त्यांना म्हणजे मानधन मोठ्या प्रमाणात देतं आणि ती शासनाच्या जागेवरच अनुदान लाटत असेल, तर मग आतापर्यंत हे प्रशासन जागं नाही का? आज आतापर्यंत 25 ते 30 वर्षामध्ये अनुदान देतं, मग कुणी तिथं साधी व्हिजिट सुद्धा केली नाही का? तिथं कर्मचारी प्रेझेंट नसतात। आता सर्जापूरचे म्हणजे प्राथमिक माध्यमिक शाळेचे कर्मचारी, मला एक प्रश्न आहे, प्रशासनाला प्रश्न आहे, या जनतेला प्रश्न आहे, जर एखाद्या शाळेमध्ये कर्मचारी नियुक्त असतील तर सहशिक्षक असतील तर त्या शिक्षकांनी शाळेतच काम केलं पाहिजे। मग शाळेत न काम करता यांचे शिक्षक उत्तर सोलापूरला, दक्षिण सोलापूर तहसील कार्यालयामध्ये कामाला आहेत। असं अलाउड आहे का की शाळेतले शिक्षक लोक शाळेत विद्यार्थ्याला न शिकवता तहसील कार्यालयामध्ये काम करतात? मग हे आतापर्यंत प्रशासनानं का लक्ष घातलं नाही? आता काय निवडणुका चालू आहेत का? जर निवडणूक चालू असेल तर ठीक आहे, कर्मचाऱ्याच्या ड्युट्या दिल्या म्हणून, परंतु असं न होता आतापर्यंत ते कर्मचारी विद्यार्थ्याला न शिकवता त्या तहसील कार्यालयामध्ये काम करतात आणि तिथल्या तिथं, याचा अर्थ याला संस्थापक मॅनेजर आहेत, याला मुख्याध्यापक प्राध्यापक मॅनेजर आहेत आणि असा हा सगळा घोटाळा झाकापाकी करून सोलापूर मध्ये रहिवासी आहेत ते, त्यामुळे त्यांना काम तिथंच सोपं पडतं म्हणून त्यांना तिथं कामालाही केलं। मग आता एवढं सगळं दिसून येत असताना प्रशासन जागं का होत नाही? या बाबतीमध्ये शासन दरबारी आपण काही तक्रार केली आहे? हो, शासन दरबारी गेल्या 4 वर्षापासून तर त्या संस्थेच्या बाबतीत जेवढे बी काही असतील त्या संस्थेवर प्रशासक नेमलं गेलं होतं, त्यांनी त्यांच्या ह्याच्यावरती स्टे आणलेला आहे। मग मला एवढंच म्हणायचं आहे, एवढं दिसून येतं हे संस्थापक कर्मचाऱ्याचा पगार दुसऱ्या स्वतःच्या खात्यावर वगळतात, चुकीच्या पद्धतीने कर्मचारी भरती करतात, रोस्टर प्रमाणे कर्मचारी नाहीत। कर्मचारी जी शिक्षक लोक ह्या ज्या आता बघा प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक वैरक शाळा आहे त्या तिथं काय असायला पाहिजे की त्यांचं जी स्वयंपाकी किचन असायला पाहिजे, निवासी आहे, या निवासी विद्यार्थ्याला शिकवण्यासाठीच कर्मचाऱ्याची नियुक्ती असते। जर त्या निवासी विद्यार्थीच नसतील तर हे कर्मचारी कोणाला शिकवणार आहेत? मग ही निवासी जी विद्यार्थी आहे त्या निवासी विद्यार्थ्याला तिथं निवासी जेवणाची व्यवस्था असते आश्रमामध्ये, त्याच्यामध्ये प्राथमिक असेल, उच्च माध्यमिक असेल, माध्यमिक उच्च माध्यमिक असेल, त्यांचं किचन जे असतं ती स्वतंत्र असायला पाहिजे। किचनची अवस्था काय आहे? किचन स्वतंत्र, किचन स्वच्छ, म्हणजे त्याच्यामध्ये शेगडी असायला पाहिजे, घाण नसलं पाहिजे, फिल्टर पाणी असलं पाहिजे अशा पद्धतीने। परंतु आम्ही त्या दिवशी गेल्यानंतर भला मोठा लाकडाचा ढिगारा दिसला, चुलीवरती जेवण बनवलं जातं, ज्या स्वयंपाकी म्हणून ऑर्डर काढलेली आहे ती स्वयंपाकी घरी बसते आणि तिच्या माध्यमातून 1-4-5 हजारावर बाई कामाला लावते। मग माझं म्हणणं आहे या प्रशासनाला, ज्यांनी बी, मी कलेक्टर साहेबांना पण निवेदन दिलेलं आहे, आयुक्त साहेबांना निवेदन दिलेलं आहे, संचालकाला निवेदन दिलेलं आहे, आज तहसीलदार साहेबांना सुद्धा निवेदन दिलंय, कुणीतरी याच्याकडे बघितलं पाहिजे। जे चिमुकल्याचं भविष्य त्या शाळेमध्ये घडतं, चिमुकल्याचं भविष्य घडण्यासाठी प्रशासन त्यांना एवढा मोठा खर्च करतं, मग खरंच प्रशासनानं जी खर्च दिलेला आहे या संस्थेला, खरंच ती संस्था त्या लेकराला खाऊ घालते का? त्या तिथं पाण्याची व्यवस्था स्वतः विद्यार्थ्यांनी दाखवलं, असा उघड्यावरती हौद आहे आणि उघड्यावरती हौदामध्ये आळ्या आहेत, पाल पडलेली होती, त्याच्यामध्ये बेडकुळ्या होत्या आणि स्वतः त्या विद्यार्थ्यांनी ती उघडून बघितलं, दाखवलं तर उघड्यावर पत्रे फुटलेल्या अवस्थेमध्ये। मग या विद्यार्थ्याचं भविष्य आयुष्य धोक्यातच आहे। मग हे आम्ही बघितलेलं आहे, जेवण चांगल्या पद्धतीने निकृष्ट दर्जाचं आहे, पाणी फक्त सांगताना काय सांगतात की जे विद्यार्थी आहेत, विद्यार्थ्यांनी काय केलं, विद्यार्थी त्या दिवशी आम्ही सहज पाणी करायला गेलो, विद्यार्थी काय म्हटले की ताई आम्हाला ज्यावेळी ऍडमिशन घ्यायचं असतं त्यावेळी शिक्षक लोक 2 भाज्या, चपाती, भाकरी म्हणजे एकदम छान जेवण देतात आणि एकदा आमचा दाखला आला की परत आम्हाला जेवण चांगलं दिलं जात नाही, निकृष्ट दर्जाचं दिलं जातं। तिथं मुलंच नाही तर मुलीचं निवासी वसतिगृह सुद्धा आहेत, त्या निवासी वसतिगृहामध्ये आम्ही मुली बघितल्या, 2-3 मध्ये बसल्या होत्या, त्यांची तब्येत खराब झाली होती आणि त्या मुलींना विचारलं, बाळानो, एक मुंबईची, पुण्याची, काहीतरी माजलगाव या तिथल्या मुली होत्या,
त्यांनी स्वतः स्टेटमेंट दिलं की बाबा की आम्हाला जेवायला व्यवस्थित नाही, कोण डोळ्यासारखं 20-20, 30-30 विद्यार्थींनी आम्हाला एका रूम मध्ये ही केलं जातं 40, आणि ज्यावेळी कोण व्हिजिटला येत असेल तर आम्हाला इथं फरशा साफ करून घेतल्या जातात, गटरी काढायला लावतात, झाडं म्हणजे अंगावर संगळ संडास बाथरूम धुवायला लावतात, पाणी नाही, स्वच्छता नाही. आणि आम्हाला म्हणजे असं जर म्हणजे बाकीच्या मुलीच्या ज्या काही मेजर अडचणी आहेत ते सांगायचं म्हटलं तरी सुद्धा कोणी प्रेझेंट नसतं. मग आज तुम्ही मुलींचं सुद्धा निवासी वसतिगृह आहे, त्या निवासी वसतिगृह मेन गेटला आहे आणि त्या बाहेर गावाच्या कडेला ही शाळा आहे. मग या मुलींना जर उद्या काय कमी जास्त झालं ह्याची जिम्मेदारी काय आहे? सीसीटीव्ही सुद्धा फक्त दाखवायला म्हणून सीसीटीव्ही लावलेला आहे, त्या सीसीटीव्ही सुद्धा चालू अवस्थेत आढळून आल्या नाहीत. आम्ही मुख्याध्यापकांना विचारलं, त्यांनी त्यांच्या चुका ऍक्सेप्ट केल्या, पण आज करू उद्या करू हा पर्याय नाही. आज शासनाचे 200 गुन्हा असतात की कशा पद्धतीने ही शाळा याच्यामध्ये 100 बिंदू म्हणजे त्याची पण बिंदू नामावली असते, म्हणजे 200 गुण असतात. त्याच्यामध्ये व्हिजिटर येतात, त्यामध्ये विद्यार्थ्याला झोपण्यासाठी स्वतंत्र बेड असला पाहिजे, अंथरूण पांघरून दिलं पाहिजे, ताट वाटी पाण्याची व्यवस्था दिली पाहिजे. ही असलं काही आढळून आलं नाही. ते म्हणतात की नव्यानं आम्ही करू, पण माझा प्रश्न आहे की 25-30 वर्षापासून आज ही शाळा उभं आहे. मग आतापर्यंतच्या बॅचेस गेले, आतापर्यंतचे जे विद्यार्थी गेले त्यांच्या तोंडचं अन्न काढून तुम्ही स्वतःसाठी स्वतःची आयुष्य आराम करण्यासाठी गाड्या घोड्या बंगले प्रॉपर्टी जमा करण्यासाठी आज जर ह्या माझ्या विद्यार्थ्याच्या तोंडातून काढून काढलेलं जे अन्न आहे हे समोर दिसून येत आहे. तात्काळ माझ्याकडे एवढंच नाही तर भलं मोठं एवढं गाठोड आहे. या बाबीवर त्यावेळेस तुम्ही शासनाकडे या बाबतीत तक्रारी केल्या, त्याच्यावरती शासनानं काय ऍक्शन घेतलेली आहे? हा, मी ज्यावेळी 2-3 वर्षापासूनचा जो कर्मचाऱ्याचा आणि इतर गोष्टीचा विषय घेऊन मी लढते, त्यावेळी प्रशासनाच्या दालनामध्ये आमच्या सुनावण्या झाल्या. त्या शाळेवरती प्रशासक नेमलं गेलं, परंतु त्यांनी काही दाखवून स्टे आणला पण यांना अनेक पण कळलं नाही की बाबा आपल्या एवढ्याच चुका शासनाच्या दालनात झाल्या होत्या, आपण स्टे आणलाय, नंतर तरी ही शाळा चालवली पाहिजे. बाप तसा बेटा निघाल्यासारखं वाटतं. आता स्वर्गवासी बाळासाहेब कोरके स्वर्गवासी झाले, त्यांचे सुपुत्र कपिल कोरके संस्था चालवत आहेत. मग मला म्हणायचंय की बाप तसा बेटा आहे क्या? जर बापानी केलं असेल तर लेखानं तर संस्था चांगली चालायला पाहिजे होती, परंतु तसं न करता या संस्थेमध्ये आणि पण आम्ही शासनाच्या दरबारी पत्रव्यवहार केलेला आहे की जी बिंदू नामावली प्रमाणे कर्मचारी भरायला पाहिजे होते ते भरलेले नाहीत. त्यासाठी मी पत्रव्यवहार केलेला आहे. तात्काळ पाहणी करावी, या शाळेची चौकशी करावी, शाळेला व्हिजिट देऊन शाळेवर तात्काळ कारवाई करावी, ज्या करून आता एवढ्या विश्वासाने महाराष्ट्रातून संबंध बांधवानी ती शाळा चांगली आहे आणि तिथं ऊस तोडीची लोक असतात ज्यांना काही म्हणजे बाहेर गावी कामाला जावं लागतं वीटभट्टीवरली, त्या पालकांनी ह्या शाळेमध्ये आपले विद्यार्थी ऍडमिशन घेतले जातात आणि त्या पालकाची फसवणूक हे लोक करतात. मी पालकांना पण ना म्हणजे विद्यार्थ्याला विचारलं की बाळानो आज तुम्हाला एवढा त्रास होतोय, तुम्ही का सांगत नाही, आम्हाला धमक